ओबीसी वादात सरकारची कोंडी, जरांगेंचं उत्तर ऐकून आमदार निरुत्तर. नमस्कार, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती. मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी झाली आहे, अशी कबुलीच आज भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं का, यावर विरोधकांसह सत्ताधारी भाजपही बोलत नाही, असं विधानही त्यांनी केलं. त्यावर सत्ताधारी निर्णय घेऊन विरोधकांना उघडं का पाडत नाही, असं उत्तर जरांगेंनी दिल्यावर राजेंद्र राऊत मात्र निरुत्तर झाले. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग, वाशिमचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, नांदेडमधील शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे 4 जण जरांगेंच्या भेटीला गेले होते. विशेष म्हणजे जरांगेंनीच सर्व पक्षांना एकत्रित बोलवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असंही राजेंद्र राऊतांनी आवाहन केलं. यावर राजकीय पक्षांना बोलवणं माझं काम नसून सरकारनं दिलेल्या वायद्यावर काम करावं, असं उत्तर दिलं. जे शब्द सरकारने दिले होते त्यावर सरकार आता का बोलत नाही? सत्तेतीलच काही लोक सरकारच्याच निर्णयांना विरोध करून वेगळी भूमिका घेतात. यावर जरांगे आणि भाजप आमदारांमध्ये चर्चा झाली. आश्चर्य म्हणजे मुंबईतले भाजपचे काही आमदार जरांगेंचा पर्दाफाश करून म्हणत त्यांना विरोधकांचा एजंट म्हणत आहेत, आणि दुसरीकडे ग्रामीण भागातले भाजपचे आमदार शिष्टमंडळ म्हणून जरांगेंशी चर्चाही करत आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांचा जरांगे हे विरोधकांचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप आहे. आणि भाजपचेच आमदार राणा जगजित सिंग पाटील, आमदार नारायण कुचे, भाजपचे पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत जरांगेंची भेट घेऊन आरक्षण वादात सरकारची गोची झाल्याची कबुली देत आहेत. दुसरीकडे इकडे मुंबईत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदेंची चर्चा केली, ज्यात मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक कधी बोलवावी, त्यात कोणते विषय चर्चेला आणावेत याबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. आरक्षण मागणीसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीबरोबर पुण्याच्या वेल्हा इथल्या गुंजवणी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आणि विरोधकांच्या साखर कारखान्यांना कर्जमंजुरीबद्दल दिली जाणारी सापत्य वागणूक या मुद्द्यांवर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. धन्यवाद.